पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांवर बदलत्या हवामानाचा परिणाम होतोय। सध्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आळी तसंच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नाशिक जिल्ह्यात एका खासगी कंपनीचं बियाणं बोगस निघाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी कांदा रोपासाठी हे बियाणं शेतामध्ये टाकलं असताना कांदा रोपं उगवलीच नाहीयेत। या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केलेली होती। कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर या बियाणांमध्ये त्रुटी आढळल्या। भिवंडीमध्ये गारपिटीमुळे आंबा पिकाला फटका बसणार आहे। भोकरी गावातील महिला शेतकरी प्राची घोडविंदे यांनी लागवड केलेल्या 150 ते 200 आंब्यांच्या झाडांना चांगला मोहर आलाय। मात्र 2 दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे आंबा मोहर गळून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढलेली आहे। हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीला समाधानकारक दर मिळतोय। बाजारात तुरीचे दर प्रति क्विंटल 8,600 ते 8,900 रुपयांपर्यंत गेलेत। या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यातील 67,000 शेतकऱ्यांचे 339 कोटींचं पीक कर्ज थकीत आहे। कर्जमाफीबाबत शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता लक्षात घेता बँकांकडून पीक कर्ज आणि थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला जातोय। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।